If you are new to this channel, my name is Hetal and you are going to get food, travel and lifestyle related content over here. So subscribe right now. Today we are heading for a staycation. So आपल्या जवळच आहे ते विरार वरून ऑलमोस्ट अराउंड 1 hour असेल. सो आपण तिकडे जाऊन मी तुम्हाला सगळं दाखवीन. तिकडची प्रॉपर्टी खूप खूप सुंदर आहे. आम्ही जेव्हा पण जातो असं वाटतं की आपण गावी आलोय. तिकडची माणसं पण खूप चांगली आहेत, प्लस तिकडचं जेवण एक नंबर असतं. सो असं फुल होमली वाईब्स येतं. सो मी खूप दिवसांनी ॲक्च्युली चालली आहे, लाईक खूप वर्षांनी तिकडे चालली आहे. आम्ही आधी खूप जायचो वरच्यावर, बट जॉब्स तिकडे डेव्हलप झालेले प्रॉपर्टी जॉब्स आम्ही नाही गेलोय. फर्स्ट टाइम आम्ही आज जातोय. सो लेट्स सी हाव इट गोज. मी तुम्हाला सगळे डिटेल्स सांगेन. सो स्टे ट्यून फॉर दॅट. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतीलच, प्लस मी रील पण टाकणार आहे. सो इन्स्टावरती फॉलो करा. सो आम्ही निघालो आहे आणि आता आम्ही घेतला आहे नाश्ता ब्रेक. आता खाऊ आधी आणि मग पोचू तिथे. सो आता आम्ही पोचलोय विरार फाट्याकडे आणि इथून फक्त 20 मिनिटावरती आहे ते. सो आता आम्ही जस्ट पोचलो आणि गाडी पार्क केली. थोडंसं काहीतरी गेटकडे काम चालू आहे. आम्ही ह्या साईडला गाडी पार्क केली आणि आता आम्ही चाललोय. सो इकडे खूप खूप मोठी प्रॉपर्टी आहे. सो तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत आणि आलात तर खूप एन्जॉय करू शकता. तिकडून एंट्री आहे अँड इथून अजून वर जायचं. सो आपली प्रॉपर्टी तिकडे सगळं आहे आपल्याला. अँड आम्ही इकडे आधी यायचो तेव्हा आम्ही ह्या साईडला राहायचो. ते पण मी तुम्हाला दाखवते. सो आधी आपण रूम टूर घेऊया आणि मग आपण संध्याकाळी बाहेर जाऊया. सो एंट्री केल्यावरतीच तुम्ही बघू शकतात फुल विलेज वाईब्स येत आहे. रस्टिक असं फुल त्यांचं इंटिरियर आहे. इकडे आपल्याला मिळतो एक बेड, टॉवेल्स, नॅपकिन्स हे सगळं आहे. परत आपल्याला 2 साईड टेबल्स आहेत. तिकडे टिश्यू अँड इकडे इकडे आपल्याला केटल आहे, त्याच्यासोबत कॉफी अँड टी हे सगळे सॅचे ठेवलेले आहेत. सो दॅट्स गुड. एसी आहे सगळ्यात मेन म्हणजे विलेज वाईब्स हवे बट विथ एसी. सो इकडे आपल्याला हँगर्स अँड ऑल आहे. सो इकडे मी लगेज ठेवू शकतात, खूप स्पेस आहे. सो द बेस्ट पार्ट इज दिस व्ह्यू. तुम्ही बघू शकतात किती सुंदर आहे आणि सकाळी तर खूप भारी मजा येईल. सो वी हॅव अ फुल लेंथ मिरर ओवर हिअर, यू कॅन सी. आणि मग आत गेल्यानंतर ॲक्च्युली हा आहे वॉशरूम. सो वॉशरूम इज क्लीन अँड स्पेशियस. दॅट्स इट. आता आपण फ्रेश होऊ आणि मग मी भेटते. मग आपण प्रॉपर्टी टूर पण घेऊया. आता थोडं ऊन आहे, सो आपण थोड्या वेळाने भेटू. A few moments later. जस्ट चेंज केलं, आता कुठेतरी बाहेर जाऊन बसू. आय एम बॅक विथ माय फ्लिप फ्लॉप्स बिकॉज कम्फर्ट इज मोर दॅन एनिथिंग. सो हे आहे जे मी तुम्हाला मगाशी बोलत होते की मेन एंट्री, की एक एंट्री इकडून पण आहे. सो ही ती एंट्री आहे. तिकडे तुम्ही बघू शकता खूप स्पेस पण आहे, जिकडे यू कॅन प्ले लाईक बॅडमिंटन ऑर स्टफ्स. आपण मगाशी तिथून गेलेलो वरती आणि ती आपली रूम आहे तिथे. खूप खूप ह्यूज प्रॉपर्टी आहे. सो इट्स फन टू बी अराउंड अ गुड प्रॉपर्टी अँड एक्सप्लोर होल डे अँड चिल. इट फील्स सो रिलॅक्स. सो हिअर इज द एंट्री फ्रॉम. तिकडे पार्किंग वगैरे पण असतं मोस्टली. त्याच्यानंतर इकडे आल्यावरती अशी खूप मोठी सिटिंग एरिया काइंड ऑफ आहे. इकडे पण 2 रूम्स आहेत मे बी. अँड इकडे आहे क्यूट कोझीचा रिसेप्शन एरिया.
अँड मग ही आहे मेन एंट्री आणि आपण इकडून पण जाऊ शकतो. तसे खूप रोड्स आहेत जे एकाच ठिकाणी भेटतात. सो इकडे ते लोक जेवण बनवतात. तिकडे एक छोटा स्विमिंग पूल आहे आणि इकडे असं खूप सुंदर झोपाळा वगैरे असं मस्त टाइमपाससाठी आहे. माझा ऑल टाइम फेवरेट स्पॉट आहे. तुम्ही माझ्या इन्स्टावर बघू शकता. तुम्ही माझा 18th बर्थडे पण इकडे मनवलेला. इकडे रूम्स पण आहेत जिथे आम्ही आधी यायचो, मी सांगितलेलं. 15 minutes later. सो आपण बघूया जेवायला काय आहे. इथे आहे सॅलड, तांदळाच्या भाकऱ्या, राईस, डाळीची आमटी, भेंडीची भाजी आणि पापड. तिथे काय आणि सोलकढी. जर तुम्हाला नॉनव्हेज हवं असेल तर त्यासाठी इकडे आहे चिकन सुक्का and chicken gravy. आम्ही खूप जेवलो and now it's time for some dessert. डेझर्ट पण खूप भारी आहे. मी थोडंसं खाल्लं दुसऱ्यांच्या ताटातून. आता मी दुसऱ्यांच्या फॅमिलीच्या, आता मी स्वतःच्या खाते. हा आहे स्विमिंग पूल. खूप मोठा स्विमिंग पूल आहे आणि मेन गोष्ट म्हणजे हे जे पाणी आहे ते अंडरग्राऊंड वॉटरने भरलं आहे. सो जास्त क्लोरीन वगैरे ह्याच्यात तर काहीच नसतं. आणि जे सेन्सिटिव्ह स्किन आहे माझ्यासारखी त्यांना हे बेस्ट आहे. तुम्हाला हे स्वच्छ वगैरे पण करून देतात. सो इट्स अ गुड. ग्रुप मोठा असेल तरी तुम्ही खूप एन्जॉय करू शकतात. इकडे आपल्याकडे कॅरम पण आहे जो आपण नंतर संध्याकाळी येऊन खेळूया. इकडची रूमची नावं पण खूप युनिक आहेत. हा आय गेस हापूस आहे, हा पायरी आहे आणि तो केसर आहे. सो आय जस्ट गॉट रेडी अँड दिस इज द आउटफिट आय एम गोइंग टू वेअर फॉर रील शूट. सो दॅट्स वेअर द मेन एंट्रन्स इज. तिकडे असंच बसायला आहे. इकडे खूप मोठी जागा आहे जिथे तुम्ही खेळू शकतात. देन इथे पार्किंग वगैरे पण मे बी करू शकतात. पण आज तो गेट बंद आहे. सो इकडे गेल्यानंतर तिथे मी बसलेली मगाशी झोपाळ्यावरती, जे मग मध्येच क्लिप्स ॲड करेन. तो झोपाळा इकडे एक पॉन्ड पण आहे. तिकडे तुम्ही मगाशी दाखवलेला वेटिंग एरिया आणि सगळे. सगळीकडे सुंदर सुंदर झाडं लावलेली आहेत. तुम्ही बघू शकता माझ्या पाठी. आणि झाडांच्या मधोमध असे वेगळे वेगळे कॉटेजेस आहेत. सो आता इकडे खाली अजून खूप जायचं आहे आणि तुम्ही समोर डोंगर बघू शकता. दॅट व्ह्यू इज ऑल्सो सो अमेझिंग. सो तिकडे पण खूप चालून आपण जाऊ शकतो. असे आपण जाताना तिकडून जाऊ. सो मी तिकडचं पण तुम्हाला एक्सप्लेन करेन. आपला रूम आहे तिथे वरती. तिकडे पण 2 क्यूट कॉटेजेस आहेत समोरासमोर. एक विश्रांत आणि निवांत. इकडे पण एक कॉटेज आहे प्रभात नावाचं. तुम्हाला मी नावं सांगेन कॉटेजेसचे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात गुगलवरती. तुम्हाला डिटेल्स लागू की किती बेड्स आहेत, अजून काय फॅसिलिटीज आहेत, त्या लाईक अजून काय अम्युनिटीज आहेत त्या रूमचे, ते तुम्हाला तिकडे गुगलवरती येईल. सो इकडे आहे मचान विच इज अ गुड स्पॉट फॉर जस्ट स्पेंडिंग इव्हनिंग और क्लिकिंग युअर फोटोज. अँड तिकडे आहे ओहळ.
बट ते सध्या सुकलं आहे. बट जर तुम्ही ऑगस्ट मंथमध्ये वगैरे आला तर तिकडे मस्त पाणी असतं आणि तुम्ही बघू शकता. इकडे फक्त येऊन असंच बसायला पण खूप मस्त वाटतं. आंब्याची झाडं, अजून खूप कसली कसली झाडं आहेत इथे. आहे त्याचं नाव आहे एकांत. खरंच एकांतमध्ये आहे तो, कारण समोर तुम्हाला मस्त सगळे झाडी आणि डोंगराचा व्ह्यू आहे. असे सगळेच कॉटेजेस जे आहेत ते असे एकट्या ह्याच्यात बांधलेले आहेत. सो तुम्हाला मस्त तुमचा रिलॅक्सिंग टाइम स्पेंड करता येईल. सो हा एक रूम आहे, ह्याचं नाव आहे वैभव आणि तिकडे मस्त झोपाळा वगैरे क्यूट दिलेला आहे. Here we have Ludo. सो लुडो असा डायरेक्ट त्याच्यावरतीच बनवलेला आहे टेबलवर. आणि तिकडे आपल्याला सोंट्या वगैरे सगळे आहेत. तिथे जसं मी दाखवलं तिथे कॅरम आहे आणि सापशिडी पण आहे. And we have spotted a butterfly. So again, I had changed my outfit and just look at those earrings. They're so cute. So now I'm going to play some games. There are many games I had shown you earlier. So we will just play some games and then we will do barbecue and many more things. So stay tuned. सिटिंग हिअर अँड चिलिंग झोपाळ्यावरती. आणि आता इव्हनिंग आहे, सो चहा पिऊ आम्ही आणि थोडे स्नॅक्स आहेत, बघू काय आहेत ते खाऊ. मी मगाशी लुडो पण खेळले अँड भारी म्हणजे असं त्या लोकांनी स्वतःहून हँडमेड लाईक वुडन ब्लॉक्स घेऊन बनवला आहे तो लुडो. असा फुल टेबलवर पेंट करून. सो असा आपल्या छोटा आपण घरात जसा लुडो खेळतो तसा नाही, एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. Later that same evening. सो आपला आता नाश्ता आलाय. यात आहे चहा, चटणी आणि भजी गरम गरम. मस्तपैकी आता बार्बेक्यू पण ठेवलेला आहे. सो आता मी जसं दाखवलं तिकडे बार्बेक्यू करत होते. सो तुम्हाला पण जर काय हवं असेल बार्बेक्यूचं ते तिकडे आहेच. पण जर तुम्हाला मटन नाही तर मासे वगैरे काय हवं असेल तर इकडे त्यांना आधी सांगू शकतात. नाही तर मग तुम्ही स्वतःहून आणून पण त्यांना देऊ शकता. काहीतरी वेगळे चार्जेस वगैरे असेल ते मला एवढं माहिती नाही, पण मी तुम्हाला नंबर वगैरे डिटेल्स सगळं देते, तुम्ही त्यात ते पण सगळं विचारून घ्या. 3 hours later. रूममधून बाहेर निघालो जेवायला. 1 मिनिट मी प्रॉपर लाईटमध्ये नेते तुम्हाला. ओके, सो आता आम्ही रूममधून बाहेर निघालात आणि इकडे एवढी जास्त थंडी आहे. सो मी आपल्या हुडी वगैरे घातलाय आणि आता आम्ही जेवू. आधी स्टार्टरमध्ये ते बार्बेक्यू खाऊ आणि नंतर बघू जेवायला काय आहे. सो डिनरला आहे काळ्या वाटणाचा सांबारा, चिकनचा रस्सा, सॅलड, राईस, डाळ, कुर्मा भाजी अँड भाकरी. आणि आता मी चालले ब्रेकफास्टला. आम्ही बॅडमिंटन वगैरे पण खेळलो, पण मला शूट नव्हता करायचा. आता मी ब्रेकफास्टला चालले. नाश्त्याला आहे मिसळ पाव आणि ऑमलेट पाव पण होता, तो मी नाही घेतला. सो इकडे वारली पेंटिंगचं वगैरे सगळं तुम्हाला किचन फ्रेम्स वगैरे मिळतील आणि इकडे खूप सारे ज्वेलरीज पण आहेत.
असे पर्स पाऊच वगैरे पण इकडे तुम्हाला मिळतील. आणि या 2-3 जस्ट डेकोर आयटम्स. सो सो ते जे दिशांत हाऊस आहे तिकडे तुम्हाला वारली पेंटिंगचे खूप प्रोडक्ट्स, परत अजून हँडमेड लोकल प्रोडक्ट्स मिळतील, ते तुम्ही इकडे येऊन घेऊ शकतात. आणि कधी कधी इकडे वारली पेंटिंगचे क्लासेस वगैरे पण असतात. आता जस्ट चेकआउट केलं, इट्स अराउंड 12 o'clock. सो आता मंदिरात जाऊया. मी तुम्हाला नंतर आउटफिट पण दाखवेल. आणि मंदिराची रील तुम्ही बघू शकतात इंस्टाग्रामवरती. अँड इकडून 2 मंदिरं जवळ आहेत. एक वज्रेश्वरीचं मंदिर आहे अँड अजून एक प्रति शिर्डी आहे. सो मी दोघांमधून एकच आता करेन, एकासाठी आपण काहीतरी नंतर येऊत. सो इकडे तुम्ही आला तर तुम्हाला तिकडे पण जायला मिळेल. म्हणजे जर फॅमिलीसोबत तुम्ही इकडे स्टेसाठी येत आहे सो मस्तपैकी 2 दिवस राहून मग नंतर तुम्ही जवळ तिकडे जाऊन दोन्ही मंदिरात दर्शन वगैरे घेऊन मग तुम्ही जाऊ शकतात घरी. सो त्याच्यासाठी पण हा स्पॉट बेस्ट आहे. सो आता आम्ही आलो आहे प्रति शिर्डीला. माझा माईक तुटलाय, सो आवाज किती ऑडिबल आहे मला माहीत नाही, सॉरी फॉर दॅट. यू कॅन सी किती सुंदर बांधलं आहे त्या लोकांनी. आली तुम्हाला प्रॉपर पूर्ण रील मिळेल इंस्टाग्रामवरती, सो तिकडे स्टे ट्यून. अँड तुम्हाला रोहिणीकडून हे 20 मिनिट्सवरती आहे आणि वज्रेश्वरी तर अजून त्याच्याहून जवळ आहे, पण आम्ही वज्रेश्वरीला गेलो नाही. नेक्स्ट टाइम जाऊ. सो तुम्ही जर इकडे आलात तर तुम्ही दोन्ही मंदिरं पण करू शकतात. वज्रेश्वरी मंदिर तर रस्त्यातच लागतं आणि त्याच्यानंतर प्रति शिर्डी येतं. हे 20 मिनिट्सवरती आहे, सो ते हार्डली 15 मिनिट्सवरती वगैरे असेल.